नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला। करडाला सकाळी चुकलं होतं वाटतं, तर ते सारखं बोंबलत होतं म्हणून परत मम्मी घेऊन आली। थोडंसं पाजलं त्याला आणि लक्ष्य आमची राहते उभी, आता तिची तीच फिरती इकडं तिकडं। आणि डॉक्टरांना सांगितल्यावर डॉक्टर बोलले पॅरालिसिस अर्ध्या अंगावर येतो, तसं नाही, तिला काहीतरी लागलंय। हा जनावरांमध्ये पण पॅरालिसिस येतो बरं का, अनुभवावरनं सांगते। आता मला तिचं हे झालं तर ते बोलले आस्ते आस्ते ती चेकून पाई आणि दिन हे तिला गोळ्या चालू आहेत आणि ते औषध पण एक चालू आहे, म्हणजे काहीतरी विटॅमिन असं काहीतरी आहे ना, त्याच्यामध्ये दुसरी एक बारीक बाटली टाकलेली आहे आणि ते असं सकाळी 10 ml संध्याकाळी 10 ml द्यायचे आणि गोळी अर्धी अर्धी सकाळी अर्धी संध्याकाळी अर्धी। पाय बी हलवते तसा बघा, आता कसा अटकून घेतला पाय, निघला का? आणि फिरती फिरती आणि तिचा बारडा खाऊन सगळ्यांचा बारडा त्यांना मारून खाती। म्हणजे आता झाले तशी व्यवस्थित झाली, फक्त जो पाय जरा व्यवस्थित झाला का म्हणजे ओके झालेली आता ती। पहिले पारच उठत नव्हती, आता तिची ती उठती। म्हणजे पहिलं तिला पारच उठता बसता येत नव्हतं, बसायला पण असं पाय मोडपून ठेवायला लागायचे तेव्हा ती बसायची। आता तसं नाही, आता फिरती मिरती मस्तपैकी। आणि आता जरा उद्या रविवार आहे ना, ते हे सोयाबीनचं भूत जरा एक साईडला ठेवायचं इकडं आणि तिथं कार्डांना करायचे दिवसभरासाठी इथं। हां, बाहेर जरा त्यांना पण ऊन लागत नाही, थोडंसं नाही चांगली होते करडा। मला एकटीला काय काय करणार नाही असं होतंय। बस लक्ष्य। ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करत जा आणि तुमचे काय प्रश्न असतील तर विचारत जा। खूप खूप धन्यवाद।